निसर्गात अतिशय वैविध्यपूर्ण जागा आहेत. जसे त्यात डोंगर, दऱ्या, नद्या आहेत, तसेच पाणथळ जमिनी आहेत. आपण त्यांना दलदल म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये त्यांना वेटलँड्स असं म्हणतात. जैविक विविधतेचं जतन करायचं असेल आणि ते वाढवायचं असेल तर पाणथळाचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. या वर्षी जागतिक पाणथळ दिवसासाठी आमच्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशाचं संरक्षण ही थीम आहे. पाणथळ जागा तशा दुर्लक्षित केल्या जातात. जागतिक स्तरावर पाणथळाचं प्रदेशाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने 2 फेब्रुवारी 1971 साली इराणमधील रामसर या ठिकाणी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ पर्यायाचं संवर्धन करण्यासाठी त्या परिषदेत 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जावा असं ठरलं. पण 1997 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. भारत हा या रामसर कराराचा एक सदस्य देश असल्याने भारतातील एकूण 27 जागांचा रामसर पाणथळ मध्ये समावेश होतो. महाराष्ट्रातील 3 जागांचा यात समावेश आहे. कोरल रीफ्स, मॅंग्रोव्ह, नदी, तलाव, समुद्रकिनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व झुडपाने भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला दिसून येतात. तसेच यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, भाताची शेती, मिठागरे तलाव, मत्स्यशेती तलाव, शेततळी अशा स्थळांचाही समावेश होतो. पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती हे प्रदूषित घटक शोषून घेण्याचं काम करतात. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी शुद्ध होण्यास मदत होते. त्या ठिकाणच्या मॅंग्रोव्ह वनस्पती या निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 26 डिसेंबर 2004 मध्ये भारतात आलेल्या सुनामीच्या लाटांना मोठ्या नुकसानापासून रोखण्याचे काम या मॅंग्रोव्ह वनस्पतीनेच केले होते. भाताच्या शेती या सर्वात मोठ्या पाणथळ जमिनी म्हणून ओळखल्या जातात. हे पाणथळ प्रदेश हे अनेक पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहेत. बगळे, बदके, करकोचे, खंड्या, साळुंक्या, टिटव्या, घार तसेच शिकारी प्रजातीच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशातून अधिवास मिळतो. सायबेरियासारख्या प्रदेशातूनही क्रेन, फ्लेमिंगो आणि बदके इथे येतात, कारण तिथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्न साखळीचा एक महत्त्वाचा दुवा असतात. आपल्या देशात 75हून अधिक जागांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. तर महाराष्ट्रात 3 जागा आहेत. यामध्ये नांदूर, मध्यमेश्वर, लोणार आणि अगदी अलीकडे 2022 मध्ये ठाणाखाडी अशा 3 जागा रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याचा विस्तार सुमारे 100 चौरस किलोमीटर तितका आहे. या ठिकाणी कायम निवासी आणि स्थलांतरित अशा जवळपास 250 विविध जातीच्या पक्ष्याची नोंद झाली आहे. केवळ पक्षीच नाही तर इतर सजीव सृष्टीचा इथे विविधता आहे. 550हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती, 30 पेक्षा जास्त मासे प्रजाती तर 40 पेक्षा जास्त फुलपाखराच्या प्रजाती इथे आढळतात. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. तेथील पाणी साठा क्षारयुक्त आहे. इथे सुद्धा पक्ष्यांच्या सुमारे 160 प्रजाती, 46 प्रकारचे सरीसृप आणि लांडग्यासहित 12 पेक्षा अधिक सस्तन प्राण्यांची नोंद आहे. फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध असलेली ठाणेखाडी याला अगदी अलीकडेच रामसर दर्जाचा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण ऐरोली, भांडूप, वाशी, नेरूळ इथे स्थलांतरित पक्ष्यांच्या जत्रा भरलेल्या पाहावयास मिळतात. अभ्यासक आणि पर्यटक या दोन्हीसाठी पाणथळ जागा महत्त्वाच्या आहेत. इथल्या जैवविविधतेमुळे त्या ठराविक घटकांचा, सजीवांचा अभ्यास तर होतोच, शिवाय त्यांच्या परस्परांमधल्या संबंधाचा सुद्धा अभ्यास करता येतो. इथे होणाऱ्या पर्यटनामुळे रोजगार निर्मितीची संधी स्थानिकांना उपलब्ध होतात. एका अर्थाने पर्यावरणासोबतच आर्थिक अंगाने सुद्धा पाणथळ जागांचे महत्त्व मोठे आहे. सजीव आणि निर्जीव अशा अनेक घटकांनी मिळून एक समृद्ध परिसंस्था पाणथळ जागांमध्ये नांदत असते. गेल्या काही वर्षांमध्ये वाढते औद्योगिकरण, वाढते निवासीकरण, नॅशनल हायवे, मेट्रो, खनिज उत्खनन वाढले आहे. भूजलाचा बेसुमार उपसा आणि त्याच्या पुनर्भरणासाठी होणाऱ्या प्रयत्नाची गती कमी असणे आणि महत्त्वाचे म्हणजे घनकचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी अशा पाणथळ जागांचा वापर यामुळे आकर्षण्याची भीती आहे. याचा परिणाम त्यांच्या जैव उत्पादकता आणि जैवविविधता यावर होऊ शकतो. म्हणून पाणथळ जागांचे संवर्धन व सुरक्षा आपण सर्वांनी केली पाहिजे.